करेचे पाणी खंड पहिला. आत्मवृत्त आचार्य अत्रे. प्रकरण 32. बॅरिस्टर एम के आझाद माझे दैवत होते. मी जसा न्यू हायस्कूलमध्ये संस्कृतचा शिक्षक होतो त्याप्रमाणे माझे चुलते दिनकर विनायक हे जॉन कॉनन हायस्कूलमध्ये महिना 300 रुपयांवर फ्रेंच भाषेचे शिक्षक होते. माझा संस्कृत विषय कच्चा असताना मी संस्कृत विषयाचा शिक्षक व्हावे आणि माझे चुलते मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर असूनही ते शेवटी फ्रेंच भाषेचे शिक्षक व्हावेत, हा एक विचित्र योगायोगच नव्हे काय. मी वरच्या वर्गाला संस्कृत शिकवित होतो म्हणून मला रोज घरी संस्कृतची चांगलीच तयारी करून शाळेत जावे लागत असे. त्यामध्ये माझा कमीत कमी 1.5 तास तरी खर्च होत असे. गुजराती मुलांना संस्कृत शिकवताना काही चमत्कारिक अडचणी उत्पन्न होत असत. त्यांची मला प्रथमच त्यावेळी जाणीव झाली. उदाहरणार्थ भांडारकरांच्या दुसऱ्या पुस्तकात पुढील संस्कृत वाक्य आहे. अश्वान चोद्यंतम सारथिम अपश्यम. हे वाक्य गुजराती मुलांना अत्यंत अश्लील वाटे म्हणून त्यात चोद्यंतमच्या ऐवजी नोद्यंतम असा फरक मला करावा लागला. संबोधनवाचक भो ह्याचे मूळ स्वरूप भोस असे आहे. तोही शब्द गुजरातीत अत्यंत बिभस्त आहे. शिक्षकाला मुले अरे मास्तर असे म्हणत. ते ऐकून सुरुवातीला मी अतिशय चिडत असे, पण मागाहून मला समजले की गुजरातीत अरे म्हणजे अहो. एकदा एक गुजराती मुलगा आपली शेंडी टोपी बाहेर काढून बसलेला होता. तेव्हा मी त्याला रागाने विचारले, व्हॉट इज धिस? तेव्हा तो मुलगा उत्तरला, साहेब आ मारी चोटली छे. तेव्हा तो काहीतरी गलिच्छ बोलतो आहे असे समजून मी त्याच्या डोक्यावर जोराने टप्पल मारली. मागाहून माझी चूक माझ्या लक्षात आली. गुजराती भाषेत शेंडीला चोटली असे म्हणतात. येथे जाता जाता अशीच एक दुसरी गुजराती भाषेची गंमत सांगण्यासारखी आहे. एक दिवस आमच्या इमारतीत एक मराठी बाई पाणी भरत होती आणि शेजारी एक गुजराती माणूस आंघोळ करीत बसला होता. तेव्हा मराठी बाईने आपली भरलेली घागर डोक्यावर उचलून देण्यासाठी म्हणून त्या गुजराती गृहस्थाला विनंती केली. तेव्हा तो गुजराती माणूस आपल्या भाषेतून तिला म्हणाला, हूँ केम नवरो छू के. त्या बाईला वाटले की तुला घागर उचलून द्यायला मी काय तुझा नवरा आहे काय, असे तो गुजराती माणूस आपल्याला म्हणाला. तेव्हा तिने रागारागाने ती गोष्ट आपल्या नवऱ्याला जाऊन सांगितली. नवरा हातात काठी घेऊन नळावर धावत आला आणि त्याची नी त्या गुजराती माणसाची खूपच मारामारी जुंपली. तेव्हा मग गुजराती भाषेत नवरो ह्या शब्दाचा अर्थ रिकामा असा आहे. तुला घागरी उचलून द्यायला मी काय रिकामा आहे काय, असे तो गुजराती माणूस म्हणाला होता. असा जेव्हा मूळ शब्दाचा खुलासा झाला तेव्हा लोकांची हसता हसता पुरेवाट झाली. गुजराती मुलांना शिकवता शिकवता माझा एकमात्र फायदा असा झाला की गुजराती भाषेशी माझा हळूहळू परिचय होत गेला. तसे पाहिले असता गुजराती आणि मराठी भाषेत काहीच फरक नाही. जर काही असेल तर तो फक्त लिंगाचा आहे. उदाहरणार्थ दुकान हा शब्द मराठीत नपुसकलिंगी आहे. केस कापण्याचे दुकान तर गुजराती भाषेत तो स्त्रीलिंगी आहे. बाल कापवानी दुकान. प्रेम हा शब्द मराठीत नपुसकलिंगी आहे. माझे प्रेम तर गुजराती भाषेत तो पुल्लिंगी आहे. मारो प्रेम. दोन्ही भाषेतल्या काही काही शब्दात तर विलक्षण साम्य आहे. आपण मराठीत खरोखर म्हणतो ते गुजरातीत खरेखर असे म्हणतात. आपण हुबेहूब म्हणतो ते आबेहूब म्हणतात. राम गणेश गडकर यांच्यामुळे गुजराती भाषेतील ज्याला बायरन म्हणतात त्या कलापी कवीच्या केकारवाशी माझी ओळख झाली होती. पण न्यू हायस्कूलमध्ये आल्यापासून माझा गुजराती भाषेशी आणि साहित्याशी पुष्कळच परिचय झाला. कविवर्य नानालाल दलपतराम आणि खबरदार ह्यांच्या कविता मला चांगल्या समजू लागल्या. कन्हैयालाल मुंशी ह्यांच्या पृथ्वीवल्लभ आणि पाटणनी प्रभुता ह्या कादंबऱ्या मी वाचून काढल्या. एवढेच नव्हे तर पुढे पुढे मी स्वतः गुजराती कविताही रचू लागलो. त्यांपैकी मी रचलेले एक अनुष्टुप अद्यापी माझ्या स्मरणात आहे. ते असे. रूपनो गंध तारो दे पसरी जगमासऊ, परंतु भान भुलीने आम गातो रहिशहू. परंतु भान भुलीने आम गातो रहिशहू. याखेरीज मराठी भाषेतील माझ्या इतर वाङ्मयीन चळवळी चालू होत्याच. मुंबई शहरात त्यावेळेला माधव केशव काटदरे कवी माधव नावाचे एक कवी आग्र्यांच्या वाडीत राहत होते. त्यांच्याशी माझी ओळख झाली. ते आपल्या कविता कागदावर न लिहिता
पाटीवर लिहित असत त्याची मला मोठी मौज वाटे. गोकलखा लढणेवाला ही त्यांची कविता त्यावेळी फार प्रसिद्ध झालेली होती. ते कविश्रेष्ठ केशवसुतांचे कट्टर अनुयायी होते, पण गडकऱ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये काहीतरी पूर्वग्रह होता. केशवसूत कसले मेले, केशवसूत गातची बसले ही कविता गडकऱ्यांनी लिहिल्यानंतर नारायण केशव बेहेरे ह्या त्यावेळच्या एका सुप्रसिद्ध कवीने केशवसूत कसले मेले ते गोविंदाग्रज झाले अशी कविता लिहून राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज हे केशवसुतांचे अवतारच होत असे सूचित केले. त्यावर माधवराव काटदऱ्यांनी चिडून कोठे तो शूर शिवाजी, कोठे हा हैदर अली अशी एक उपरोधित कविता लिहून केशवसूत हे शिवाजी तर गडकरी हे हैदर अली असा गडकऱ्यांना टोमणा मारला. पुढे गडकऱ्यांनी ही कविता वाचली. एक दिवस ते मुंबईला आले असताना माधवराव काटदऱ्यांच्या बिराडी आपण होऊन आले. माधवराव एका लहानशा माळ्यावर राहत असत. गडकरी आपल्या घरी आलेले पाहून माधवराव अक्षरशः सरदच झाले. माधवरावांच्या त्या लहानशा बिराडात शिवाजी महाराजांचा एक लहानसा फोटो होता. तो फोटो दृष्टीस पडताच गडकऱ्यांनी त्यांच्या पुढे एकदम साष्टांग नमस्कार घातला. माधवरावांनी विचारले, हे काय? तेव्हा गडकरी म्हणाले, हा शिवाजी महाराजांना हैदर अलीचा नमस्कार. तेव्हा माधवरावांच्या डोळ्यात एकदम अश्रू आले आणि गडकऱ्यांचे हात आपल्या हातात धरून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. त्याच क्षणी गडकऱ्यांसंबंधीचे माधवरावांच्या मनातले सर्व किल्मिष निवळले. गजानन त्र्यंबक माडखोलकर ह्यांची आणि माझी ओळख माधवराव काटदऱ्यांच्या घरीच झाली. वयाने ते माझ्यापेक्षा एखाद्या वर्षाने लहान असतील, पण माधवरावांच्या मार्गदर्शनाने ते त्या वयातही अत्यंत प्रगल्भ अशा ऐतिहासिक कविता लिहू लागले होते. कवी पंचक ही त्यांची गाजलेली लेखमाला नवयुग मासिकातून त्याचवेळी दर महिना प्रसिद्ध होऊ लागली होती. मालखोडकरांच्या गद्यलेखनावर मात्र गडकऱ्यांच्या अनुप्रासात्मक आणि लालित्यपूर्ण शैलीची दाट छाया पडलेली होती. अर्थात ती गोष्ट त्यांनी पुढे कधीच कबूल केलेली नाही. चिपळूणचे विनायक लक्ष्मण बर्वे उर्फ आनंद कवी हे गडकरी वळणाचे, पण स्वच्छंदी आणि रंगेल कवी विल्सन कॉलेजमध्ये त्यावेळी शिकत होते. त्यांची आणि माझी विशेष दोस्ती जडली. अमृत नारायण भालेराव, पुढे डॉक्टर भालेराव म्हणून प्रसिद्धीस आलेले मुंबई मराठी साहित्य संघाचे अध्वर्यू हे त्यावेळी अवघे 17 वर्षांचे होते. आंग्रेवाडी शेजारी त्यांचा बैठा बंगला होता. श्रीमंत कुळात ते जन्माला आलेले होते, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांची स्थिती उत्तम होती. असे असूनही तशा तरुण वयात त्यांना इतर अनिष्ट नादांपेक्षा वाङ्मयाचा नाद विशेष जडावा ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट होती. त्यांनी त्या काळी अरविंद नावाचे एक मासिक सुरू केले होते. त्या मासिकाच्या पहिल्या अंकात मी म्हणजेच केशवकुमार आणि कवी आनंद ह्या दोघांनी मिळून एक कविता केली. तिच्या पहिल्या 2 ओळी आठवतात त्या अशा, आहा उमलले अरविंद उधळीत विश्वावर गंध. आहा उमलले अरविंद उधळीत विश्वावर गंध. ह्या कवितेच्या खाली आम्ही दोघा कवींनी नंदकुमार असे संयुक्त नाव छापलेले होते. भालेरावांचे हे मासिक पुढे काही वर्षे उत्तम तऱ्हेने चाललेले होते. दादरमध्ये त्यावेळी गडकऱ्यांच्या काही तरुण भक्तांनी गोविंदाग्रज मंडळ स्थापन केले होते. त्यात मो. ब. देशमुख, भा. र. कद्रेकर आणि कुर्लेकर हे प्रमुख कार्यकर्ते होते. ह्या मंडळाने प्रसिद्ध केलेल्या एका काव्यसंग्रहात माझ्या 5-6 कविता छापून आल्या होत्या. ह्या मंडळाच्या विद्यमाने 1920 आणि 1921 ह्या दोन्ही वर्षी गडकऱ्यांच्या पुण्यतिथ्या मोठ्या थाटामाटाने साजऱ्या केलेल्या मला आठवतात. पहिली पुण्यतिथी दादर येथे झाली. तिचे अध्यक्ष प्रिन्सिपल दा. ग. पाध्ये हे होते. प्रिन्सिपल पाध्ये ह्यांना गडकऱ्यांची काही एक माहिती नव्हती. त्यामुळे प्रेमसन्यासात सिंधूनी एकच प्यालात गोकुळ ही पात्रे ढकलून स्वतः गडकऱ्यांना देखील न साधलेला विनोद त्यांनी आपल्या भाषणात निर्माण केला. या सभेत गडकऱ्यांच्या काही आठवणी मी सांगितल्या. ते माझे मुंबईमधले पहिले जाहीर भाषण होते. ते काही विशेष चांगले झाले असे मला त्यावेळी वाटले नाही. कवी वसंत विहार यांनी गडकऱ्यांच्यावर एक जवळजवळ गद्यात्मक कविता लिहून श्रोत्यांच्या भावना उद्दीपित करण्यापेक्षा हास्यरसातच भर टाकली. त्यांच्या त्या कवितेचा प्रारंभ मला आठवतो तो असा, गडकरी जरी नसते कसे असते,
मग राजहंस हे काव्य मनोहर कुणी लिहिले असते? सदर कवितेचे ध्रुवपद जेव्हा कवी म्हणू लागत तेव्हा सारे श्रोते त्यांच्या आवाजात आवाज मिसळून कसे असते असा एकच हल्लकल्लोळ करायचे. पुढे पुढे ते काव्य म्हणणे श्रोत्यांनी त्या कवीला अशक्य करून सोडले. दुसऱ्या वर्षीची गडकरी पुण्यतिथी चायना बागेत शिवराम महादेव परांजपे ह्यांच्या अध्यक्षतेखाली साजरी झाली. त्यावेळेला श्रोत्यांची एवढी गर्दी जमली की ती आवरता आवरता चालकांच्या नाकी नऊ आले. गोविंदाग्रज मंडळाचे एक उत्साही सभासद श्री कुर्लेकर हे श्रोत्यांना शांत करण्यासाठी म्हणून तरातरा व्यासपीठावर चढले आणि बालगंधर्वाच्या लाडिक अभिनयाने आणि बायकी आवाजात श्रोत्यांना म्हणाले, खरंच तुम्ही माझ्यासाठी तरी शांत राहणार नाही का हो? अग्ग बाई ग, असा श्रोत्यांनी प्रचंड ओरडा केला आणि त्यानंतर हास्याचा जो गगनभेदी कल्लोळ उठला तो अद्यापही माझ्या स्मरणातून गेलेला नाही. त्या हास्यकल्लोळात श्री कुर्लेकर हे जे कुठल्या कुठे वाहून गेले ते पुन्हा कुठल्याही व्यासपीठावर जाहीरपणे प्रकट झालेले मी आज तगायत पाहिले नाहीत. अध्यक्ष शिवरामपंत परांजपे यांनी अत्यंत काव्यमय आणि भावनाप्रधान भाषण केले खरे, पण त्यांच्या भाषणात गडकऱ्यांच्या वक्तव्याशी नि नाट्याशी त्यांचा जवळजवळ मुळीच परिचय नव्हता असे म्हटले तरी चालेल. गडकऱ्यांच्या राजसन्यास नाटकाचा नाममात्र उल्लेख करून ते आपल्या समारोपाच्या भाषणात म्हणाले, आम्हाला राजसन्यास नको आहे, आम्हाला राज्योपभोग हवा आहे. शिवरामपंतांचे इतके निराशाजनक भाषण मी आयुष्यात कधी ऐकले नसेल. त्या वर्षी मुंबईच्या नवयुग मासिकाने गडकऱ्यांचा एक खास अंक काढला. त्यावेळचे नवयुगचे संपादक माझे मित्र गणेश विठ्ठल कुलकर्णी हे होते. त्यांच्या आग्रहावरून मी त्या खास अंकात गडकऱ्यांच्या 23 आठवणी लिहिल्या. गडकऱ्यांच्या व्यक्तिगत आणि वाङ्मयीन जीवनावर प्रथमच नवीन प्रकाश टाकणारा मराठी भाषेतला तो पहिलाच लेख होता. त्या लेखाने मराठी वाचकांमध्ये खूपच खळबळ उडाली. गडकऱ्यांच्या वाग्वैजयंती या समग्र काव्यसंग्रहाची हस्तलिखित प्रत त्याचे बंधू श्री शंकर गणेश उर्फ मंजूबाळ यांच्या सांगण्यावरून मी तयार केली. त्याप्रमाणे गडकऱ्यांच्या राजसन्यास या नाटकाच्या आरंभी जोडलेला प्रास्ताविक गद्यभाग त्यांच्या हस्तलिखित टिपणावरून मी स्वतः तयार केला. सदर पुस्तकाच्या छापील आवृत्तीत त्या मजकुराखाली माझे नाव छापण्यात येऊ नये असे मी मुद्दामच प्रकाशकांना बजावले होते. गडकऱ्याच्या भावबंधन नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईमधल्या बॉम्बे थिएटरात एका रविवारी दुपारी करण्यात आला. त्या प्रयोगाच्या प्रसिद्धीचे काम अच्युतराव कोल्हटकर यांच्या संदेशपत्रात त्यावेळी मीच केले. पहिल्या प्रयोगात श्री दिनकर पांडुरंग ढेरे ह्यांचे कामण्णाचे काम लोकांना अतिशय आवडले. तेव्हापासून त्यांचे नाव दिनकर कामण्णा असे पडले. मी आता माझ्या कायद्याच्या अभ्यासाच्या प्रगतीकडे वळतो. सकाळ संध्याकाळ शिकवण्या, दुपारी शाळा, उरल्यासुरल्या वेळात वर सांगितलेल्या वाङ्मयीन चळवळी यामुळे कायद्याच्या पुस्तकांना स्पर्श करण्याला सुद्धा मला वेळ मिळणे शक्य नव्हते. मग त्यांचा अभ्यास करण्याची तर गोष्टच निराळी. दिवाणी कायद्यापेक्षा मला फौजदारी कायद्याची विशेष आवड होती. आपण नामांकित फौजदारी वकील किंवा बॅरिस्टर व्हावे अशी विलक्षण महत्त्वाकांक्षा त्यावेळी माझ्या डोक्यात शिरली होती. एवढ्यासाठी त्यावेळी मुंबई हायकोर्टामध्ये जे फौजदारी खटले चालत ते शाळेतून मुद्दाम रजा घेऊन ऐकत बसण्याचा त्यावेळी मला विलक्षण नाद जडलेला होता. मुंबई हायकोर्टाच्या क्षितिजावर त्यावेळी बॅरिस्टर M.K. आझाद हा एक अत्यंत तेजस्वी तारा उदयाला आलेला होता. प्रत्येक फौजदारी खटल्यात, मग तो खटला खुनाचा असो वा बलात्काराचा असो, आरोपीची निर्दोष म्हणून सुटका करण्यात त्यांचा विलक्षण हातखंडा असे. दिसायला ते अत्यंत तेजस्वी आणि सुंदर असत. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी आणि आकर्षक असे. इंग्रजी भाषेतील त्यांच्या वक्तृत्वाला तर तुलनाच नसे. आपल्या खांद्यावरचा काळा वकिली झगा ऐटीने सावरल्यासारखा करून ते जेव्हा आरोपीच्या बचावाचे शेवटचे भाषण करावयाला उभे राहत आणि मिलॉर्ड अँड जंटलमेन ऑफ द ज्युरी असे उद्गार खणखणीत स्वरात जेव्हा त्यांच्या तोंडातून निघत, तेव्हा कोर्टात जमलेल्या लोकांच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिल्याखेरीज राहत नसत. हायकोर्टातील त्यांचा कोणताही खटला ऐकण्याची संधी मी कधीही चुकवीत नसे. त्यांचे भाषण ऐकताना आपण गॅरिक किंवा गणपतराव जोशी
या नटश्रेष्ठाचे एखाद्या नाटकातले भाषण ऐकतो आहोत की काय असा भास होत असे. असा प्रभावी वकील मुंबई हायकोर्टात आजपर्यंत दुसरा झालेला नाही आणि मी तर माझ्या आयुष्यात दुसरा पाहिलेलाच नाही. सध्याचे ॲडव्होकेट AFS चारी हे आझादांचे शिष्य होते. ते पुष्कळदा बॅरिस्टर आझादांची आठवण करून देतात. बॅरिस्टर आझाद यांनी एक वेळ मुंबई शहर अक्षरशः गाजवले. लोकप्रियतेचा आणि पैशांचा त्यांच्यावर अपरंपार पाऊस पडला असे म्हणावयास हरकत नाही. त्या यशाची धुंदी त्यांच्या डोक्यात इतकी चढली की दारूचे भयंकर व्यसन त्यांना पुढे जडले आणि अखेर त्यातच त्यांचा नाश झाला. त्यांच्या जीवनाची अद्भुतरम्य कथा या ठिकाणी थोडीशी सांगण्यासारखी आहे. मुंबईला शिराजी नावाचे एक कोट्याधीश इराणी आगबोटीचे व्यापारी होते. त्यांना 17 वर्षांची अप्सरेसारखी सुंदर अशी एक मुलगी होती. ती दुर्दैवाने आपल्या मोटार ड्रायव्हरच्या प्रेमात पडली आणि एके दिवशी दोघांनी लोणावळ्याला जाऊन गुप्त रीतीने निकाह लावला. बाप कोट्याधीश आणि एकुलत्या एका मुलीने मोटार ड्रायव्हरशी लग्न लावले. त्यामुळे मुंबई शहरात प्रचंड खळबळ माजली. सदर लग्न बेकायदेशीर असल्यामुळे ते रद्द करण्यात यावे म्हणून शिराजीने बॅरिस्टर आझाद ह्यांच्याकडे तो खटला सोपविला. आझाद यांनी तो खटला जिंकला आणि ड्रायव्हरशी झालेले त्या मुलीचे लग्न रद्दबातल ठरवले. हे सांगावयास नकोच, पण या खटल्यामधून एक निराळेच प्रकरण उद्भवले. ते असे की स्वतः बॅरिस्टर आझाद हे त्या मुलीच्या प्रेमपाशात पडले आणि थोड्याच दिवसांनी उभयतांचे लग्न लागले. त्या दोघांचा संसार पुढे काही दिवस सुखाने चालला. त्यांना त्या संबंधापासून जी एक मुलगी झाली तिला पुढे टाइम्स ऑफ इंडियाने ठेवलेले सौंदर्याचे पहिले बक्षीस मिळाले. त्यानंतर पुढे बॅरिस्टर आझाद ह्यांना दारूचे भयंकर व्यसन जडल्यामुळे त्यांच्याबरोबर संसार करणे हे त्यांच्या बायकोला अशक्य झाले. उमर सोबानी नावाचा मुंबईचा एक लक्षाधीश गृहस्थ कायद्याच्या कामासाठी वारंवार आझादांच्या घरी येत असे. तो मिसेस आझादांच्या प्रेमपाशात पडला. त्याने तिला सांगितले, तुझा नवरा अत्यंत हुशार असला तरी अतिशय व्यसनी आहे. अशा माणसाबरोबर संसार करण्यात काय अर्थ आहे? तू माझ्याशी लग्न करशील तर माझी सारी संपत्ती मी तुझ्या पायाशी अर्पण करीन. त्यानंतर मिसेस आझाद हिने आपल्या नवऱ्यापासून तलाक घेतला आणि उमर सोबानीशी निकाह लावला. तो त्यांचा संसार 1 वर्ष टिकला. एके दिवशी सकाळी उमर सोबानी हे आपल्या बिछाण्यात अकस्मात रीतीने मरण पावलेले आढळले. त्यांच्या मृत्यूची कॉरोनरच्या कोर्टात जेव्हा चौकशी झाली तेव्हा आपल्या कायदेशीर संरक्षणासाठी मिसेस सोबानी म्हणजे पूर्वीच्या मिसेस आझाद ह्या पुन्हा आपल्या पहिल्या पतीकडे आल्या. कारण उमर सोबानीला विषप्रयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर येण्याचा संभव होता. म्हणून कॉरोनरच्या कोर्टात आपल्या वतीने आझादांनी वकीलपत्र स्वीकारावे अशी त्यांची इच्छा होती. बॅरिस्टर आझाद म्हणाले, मी स्वतः काहीत येऊ शकत नाही कारण तुमचानी माझा पूर्वसंबंध असल्याने ते बरे दिसणार नाही. म्हणून माझ्या हाताखालचे बॅरिस्टर घड्याळवाला जे आहेत त्यांना मी तुमचे वकीलपत्र देतो. त्याप्रमाणे बॅरिस्टर घड्याळवाला हे पूर्वीच्या मिसेस आझादच्या वतीने कॉरोनरच्या कोर्टात हजर राहिले. त्या चौकशीत त्यांच्यावर कोणत्याही तऱ्हेने ठपका न येता त्यांची सन्मानाने मुक्तता झाली. पण ह्या खटल्यातून पुन्हा आणखी प्रेम प्रकरण उद्भवले. मिसेस सोबानी किंवा मिसेस आझाद ह्या बॅरिस्टर घड्याळवाल्यांच्या प्रेमपाशात पडल्या आणि त्यांच्याशी लग्न करून मग उभय पतीपत्नी दक्षिण आफ्रिकेत ज्या गेल्या त्यानंतर त्यांचे पुढे काय झाले ते काही समजले नाही. बॅरिस्टर आझाद ह्यांनी पुढे काही लग्न केले नाही, पण दारूच्या व्यसनाने पुढे त्यांचा एवढा कब्जा घेतला की त्यामुळे त्यांच्या वकिलीच्या महान यशाला ग्रहण लागले. त्यानंतर रंगूबाई तापसे नावाच्या एका अस्पृश्य स्त्रीच्या प्रेमात ते सापडले. मरेपर्यंत ती बाई त्यांच्या जवळच होती. गडकऱ्यांनी आपल्या एकच प्यालात रंगवलेल्या सुधाकरापेक्षाही बॅरिस्टर आझाद यांचे चरित्र अत्यंत अद्भुतरम्य आहे, यात काही संशय नाही. बॅरिस्टर आझाद यांच्या अंगी हे दोष कितीही जरी असले तरी त्यांच्यासारखा लोकोत्तर बॅरिस्टर आजपर्यंत मुंबई हायकोर्टात कधी झाला नाही आणि पुढे पण होणार नाही. 1920 साली वकिलीचा अभ्यास करीत असताना ते माझे दैवत होते हे सांगण्यास आजही मला अभिमान वाटतो. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा
आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.